मिरज हायस्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न. बाळासाहेब पटवर्धन सरकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. PM श्री मिरज हायस्कूल मिरज येथे भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे मिरज नगरीमध्ये शिक्षणाचे रूप रुजवणाऱ्या मिरजेच्या पटवर्धन राजघराण्याचे वंशज हिज हायनेस श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन राजासाहेब ऑफ मिरज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या मंगल प्रसंगी माधवराजे पटवर्धन महाराज युवराज तसेच अनुसयाराजे पटवर्धन यांची विशेष उपस्थिती लाभली. ध्वजारोहणानंतर मिरज हायस्कूलच्या NCC आणि RSP पथकाने प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर उत्कृष्ट कवायत करून उपस्थितांची दाद मिळवली. PM श्री मिरज हायस्कूलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिरसपूर्ण आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर भावविभोर झाला. तसेच झाडे लावा झाडे जगवा या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या गीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर लोकनृत्य सादर केले. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराजांनी मिरज हायस्कूलशी संबंधित ऐतिहासिक आठवणींचा पट उलगडून सांगितला. मिरज हायस्कूलच्या मिरजच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वपूर्ण वाटा त्यांनी अधोरेखित केला. श्रीमंत माधवराजे पटवर्धन यांनी प्रशालेच्या भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पटवर्धन राजघराण्याच्या मान्यवरांनी मिरज हायस्कूलमधील विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. यामध्ये NCC RSP अटल टिंकरिंग लॅब, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन सेंटर, आभासी प्रयोगशाळा, खगोलशास्त्र आणि प्रयोगशाळा, 150 वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या विज्ञान प्रयोगशाळा, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ऑटोमोबाईल आणि रिटेल लॅब तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत क्रीडा विभागाचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक सचिन कांबळे सर यांनी केले. यावेळी प्रशालेचे वरिष्ठ लिपिक नरेंद्र कांबळे सर आणि सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सगळ्यांच्या सहकार्याने देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवत मिरज हायस्कूलचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला. मंचावर उपस्थित असणारे आणि ज्यांच्या पूर्वजांच्या कृपेने या मिरज हायस्कूल मिरजची स्थापना झाली, ज्या काळामध्ये शिक्षण हे अतिशय दुर्लभ होतं, अशा 1863च्या सालामध्ये ज्यांनी पहिलं पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या 5 मधलं आणि आपल्या या जिल्ह्यातील पहिलं हायस्कूल माध्यमिक शाळा या ठिकाणी सुरू केली, त्या पटवर्धन सरकार वंशातील आजचे मिरजेचे राजासाहेब श्रीमंत गंगाधर उर्फ बाळासाहेब पटवर्धन राजासाहेब मिरज, त्याचबरोबर युवराज साहेब आणि युवराजनी साहेब या ठिकाणी आज आपल्या प्रशालेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांच्या शुभ हस्ते आजचा हा आपला 80वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय. राजेसाहेबांच्या बाबतीत आता परिचय या ठिकाणी आपल्याला सर्वांना झालेलाच आहे, परंतु एक ऐतिहासिक शाळा म्हणून ज्या शाळेकडे पाहिलं जातं, ज्या शाळेनं या भारत देशाला अनेक नामांकित असे व्यक्तिमत्व दिली, या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये असे अनेक व्यक्तिमत्व आहेत जी या शाळेचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्यातून या महाराष्ट्राला, या देशाला एक चांगलं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व देण्याचं काम ज्या शाळेने या ठिकाणी केलेलं आहे. आणि राजेसाहेबांना मी सांगू इच्छितो की राजेसाहेब आजही ही शाळा त्याच प्रेरणेने, त्याच ताकदीने या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्यासाठी अहोरात्रपणे या ठिकाणी झटत असते. आमच्या शाळेतील सर्व स्टाफ, शिक्षक, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक विविध योजना असतील, या शाळेमध्ये विविध प्रकारचे जे आमच्या
अत्याधुनिक पद्धतीने जे शिक्षण देण्यासाठी आवश्यक सगळ्या ज्या लॅब आहेत त्या आपल्या सर्व लॅबने युक्त असं आपले मिरज हायस्कूल मिरज आहे. या प्रशालेमध्ये अनेक विद्यार्थी आजही चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.